नमस्कार, मी आहे कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत टमाटरची मसाल्याचा आळण। आमच्याकडे याला टमाटरचं मसाल्याचं आळण म्हणतात। तुम्ही कधी टमाटरचं मसाल्याचं आळण खाल्लं आहे का? तर आज करून बघा आणि खाऊन बघा। तर आज आपण टमाटरचं आळण करून बघूया। तर चला मग वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी 2 छान मोठे टमाटर घेतले आहे, ते थाडे घेतले आहे, ते कट करून घेतले आहे। 2 मोठे कांदे घेतले आहे, ते पण कट केले आहे। एक लसणचा गाठा घेतला आहे, तो पण बारीक करून घेतला आहे आणि खाकस खोबऱ्याची पेस्ट घेतली आहे। कढई घ्यायची, कढईमध्ये छान तेल टाकायचं। तेल जरा जास्तच टाकायचं, या भाजीला तेल जास्त लागते। आणि प्लेटमध्ये असं तिखट मीठ काढून घ्यायचं। तुम्हाला तिखट कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। आमच्याकडे थोडं कमीच तिखट लागते, म्हणून आम्ही 2 चम्मच तिखट घेतला आहे। 1 चम्मच धनिया पावडर घेतला आहे, अर्धा चम्मच हळद घेतली आहे आणि 1.5 चम्मच मीठ टाकलं आहे, मीठ घेते आहे। तर असं प्लेटमध्ये काढून घेत असते आम्ही, कारण आम्हाला असं प्लेटमध्ये समजमध्ये येते का किती घ्यायचं तर, आणि ते बरोबर पण होते भाजीला। तर जिरं मोहरी टाकून घ्यायची, छान तडतडायला लागली की मग बारीक कापलेला कांदा घ्यायचा। कांदा पण छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। थोडा वेळ लागतो ह्या भाजीला। भाजीला काही नसलं, टमाटर असलं तरी पण तुम्ही मसाल्याची टमाटरची भाजी बनवू शकता। कारण कधी कधी बेसन नाही राहत पाटवडी बनवायला, कधी कोणचं भाजीचं नाही राहत। तेजपत्ता टाकून घ्यायचा, दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि स्टार फूल टाकायचं, ते पण छान होऊ द्यायचं तेलामध्ये। आणि आता लसणची पेस्ट टाकून घ्यायची। मी दरदरीच पिसून घेतली आहे, तुम्ही बारीक पण पिसून घेऊ शकता। आमच्याकडे असं पसंत आहे म्हणून आम्ही असं पिसून घेतलं आहे। पण छान हे पण छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं, छान भाजून घ्यायचं। आणि मग याच्यामध्ये ते खाकस खोबऱ्याचा पेस्ट टाकून घ्यायची। ते मी पेस्ट कशी बनवली ते पहिलेच बनवून ठेवली। मसाल्याची भाजी बनवते ना तशीच पेस्ट बनवायची, त्याच्यातलीच उरलेली होती, तेच मी याच्यात वापरली आहे। ते मी कच्चीच बनवून ठेवली होती, तर ते छान तेलामध्ये करून घ्यायची, भाजून घ्यायची। आणि नंतर तिखट मीठ टाकायचं, छान तांबूस भाजायची आणि मग तिखट मीठ टाकायचं, ते पण छान तेलामध्ये होऊ द्यायचं। छान भन्नाट असा सुगंध पसरलेला आहे लसूण कांद्याचा, इतके छान वाटत आहे, खूप छान सुगंध पसरलेला आहे। असं वाटत आहे की आपण मस्त पाटवडीची भाजी बनवते किंवा असं सगळे वांगे बनवतो तेव्हा जसा सुगंध सुटतो ना, तसाच सुगंध सुटला आहे। आता बारीक केलेले टमाटर टाकून घ्यायचे, छान टमाटर होऊ द्यायचे आणि झाकण ठेवून द्यायचं, वाफ येऊ द्यायची टमाटरला थोडी। माझी आजी म्हणायची की वाफ आल्याने भाजीला टेस्ट चांगली येते, म्हणून कोणत्याही भाजीला असं टाकली की थोडा वेळ झाकून ठेवायचं, खूप छान टेस्ट येते। तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागते। आमच्याकडे तर खूप आवडीने खातात, आमच्याकडे खूप आवडते ही भाजी। आम्ही हिवाळ्यात तर बनवतच असतो। आमच्याकडे याला टमाटरचं आळण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल। पुन्हा पण झाकून ठेवायची, छान उकळी येऊ द्यायची आणि याच्यात काळा मसाला टाकायचा। ह्या मी घरीच बनवलेला आहे काळा मसाला, याची पण रेसिपी मी शेअर केली आहे। या मसाल्याने खूप चव येते, मसाल्याच्या भाजीला खूप छान भाजी बनते। एकदा तुम्ही करून बघा आणि सांगा। अशी भाजी बनवून तयार झाली आहे, खूप छान टेस्टी बनते।